महाकाल उज्जैनमध्ये ज्या गोष्टी सकाळी 4 वाजता होतात त्या साधारण नाहीत. जसे मंदिराचे दरवाजे खोलले जातात तसे महाकालवरती भस्माची बरसात केली जाते. भस्म आरती होते. हीच भस्म आरती अजिबातच साधारण नाहीत. इथे एक रहस्य लपलेले आहे. तर लक्ष देऊन ऐका. या धर्तीवर मृतांना जेव्हा जाळले जाते किंवा कोणत्याही वस्तूंना जाळले जाते त्यानंतर उरते ती फक्त राख. राखेला या पृथ्वीवर कोणी स्पर्श देखील करत नाही. परंतु सनातन धर्म हा एक असा धर्म आहे ते त्या राखेला देवांवर चढवतात. कारण आपल्या ऋषी मुनींनी त्या राखेमध्ये असे काही पाहिले आहे जे आपल्याला सुद्धा दाखवू इच्छितात. तर ते काय आहे? ही जी राख असते त्यावर वेळ आणि मृत्यू काम करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कोणताही विचार आणा, प्रत्येक वस्तूवर वेळ आणि मृत्यू काम करतात. आग जी ती राख करून टाकते त्या आगीवर सुद्धा वेळेचे वर्चस्व असते. एका ठराविक वेळेनंतर आग विझते. परंतु जी भस्म राख त्याला किती पण संपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर वेळ आणि मृत्यू काम करू शकत नाहीत. यामुळेच महाकाल उज्जैनमध्ये ती भस्म आरती केली जाते. महाकालावर तुम्ही आगीची आरती कशी कराल, फुलांची आरती कशी कराल, हे सर्व काही वेळ आणि मृत्यूचे पाबंद आहेत. तर येथून आपल्याला हेच शिकवले जाते की जे असं वाटतं हे शरीर माझे आहे, हे डोके, हा श्वास, हे विचार सर्व काही माझे आहे, तर नाही. हे सर्व जळाल्यानंतर आज जे काही उरते, जी तुमची चेतना आहे, तुम्ही ध्यानात उतरा आणि सर्व काही विसरा, सर्व काही बंद करा. कारण ती राख तुम्ही आहात. काळाचा काळ तुम्ही आहात.